एक मुलगा सांगत होता की मी 9वी पासून दारू आणि बेसावतपणा अशा गोष्टींमध्ये पडलो आणि आज मी 12वीत आहे. माझी अवस्था अशी होत आहे की मी स्वतःला नष्ट करून टाकीन. ही फक्त एका मुलाची नाही, हजारो मुलांचीही हीच परिस्थिती आहे. का? अध्यात्माचे ज्ञान नाही का? आई वडिलांनाच अध्यात्माचं ज्ञान नाही तर ते मुलांना काय शिकवणार? शिक्षक जर ओरडले, दम दिली तर आई वडील त्यांना थांबवतात. त्यामुळे आजची नवी मुले मनमानी वागून घाणेरड्या आचरणाकडे वाढत आहेत. आपण पहा, आपली लहान मुले ज्यांचे जीवन ब्रह्मचर्यात आणि शिस्तीत असायला हवे, ती आई वडिलांशी अवमानाने बोलतात आणि समाजात तीच हिंसक प्रवृत्ती घेतात. कारण त्यांना दृश्य हवे असते तेव्हा कुणाची आई बहीण जात असते. सुवर्ण साखळी घालून ओढलं आणि आपलं काम चालवलं. ते मेले मेले, काही अर्थच उरला नाही. तर आजकाल अध्यात्माशिवाय आपल्या नव्या समाजातील नव्या पिढीची जी अवस्था बिघडत चालली आहे ती अध्यात्मानेच सुधरेल, अध्यात्माशिवाय नाही.